दादा आले मातुल ठाणवरून. कांदे 2.5 महिन्याला 3 दिवस कमी आले. आणि या व्हिडिओ मध्ये अक्षरशः कांदा पाठीचा पाचोळा झालेला आपण या ठिकाणी बघतो. परंतु ह्या कांद्याची परिस्थिती मागील 15-20 दिवसापूर्वी अतिशय उत्तम असणार आहे. दृष्ट लागण्यासारखा हा कांदा असणार आहे. पण कुठंतरी काहीतरी चूक झाली, व्यवस्थापन बिघडलं. आणि होय, चर्चा केल्यानंतर त्यांनी मला सांगितलं पूर्णतः भाजीमध्ये कांदा होता. 2.5 महिन्याचा प्लॉट. उत्तम बुरशीनाशक कीटकनाशक त्यांनी घेतलं, परंतु त्या बुरशीनाशक कीटकनाशक मध्ये पूर्ण भाजीवरती कांदा असताना, पूर्ण पाठीवरती कांदा असताना त्यामध्ये तुम्ही गोल एकत्र करून मारता. शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी चूक झाली. ज्या वेळेस आपण 2-2.25 महिन्यात किंवा 50 दिवसामध्ये त्या कांद्याची पात तयार करतो, कांदा भाजीवर घेतो, म्हणजे याचा अर्थ असा का त्याचे हात मजबूत करतो. पाठीमध्ये तयार झालेलं हरितद्रव्य म्हणजेच ते अन्नद्रव्य असतं आणि तेच पुढील 45 दिवसात कांदा पिकाच्या फुगवणीसाठी म्हणजे फळाच्या फुगवणीसाठी वापरलं जाणार असतं. आणि मग तयार झालेल्या अन्नद्रव्याचा साठा हा ठराविक काळ पिकाच्या कांद्याच्या खोडात म्हणजे टब मध्ये या भोगामध्ये साठवला जातो आणि 50 दिवसानंतर गरजेप्रमाणे साठवलेलं अन्नद्रव्य कांदा पिकाच्या कांद्याच्या फळाच्या विकासासाठी वापरलं जातं. परंतु तयार झालेलं हरितद्रव्य अन्नद्रव्य यांनी 2.25 महिन्याचा कांदा असताना त्यात गोल घेतल्यामुळे ते अन्नद्रव्य काही अंशी ते हरितद्रव्य जळालं. म्हणजे फुगवणीसाठी वापरलं जाणारं अन्नद्रव्य या ठिकाणी जळाल्यामुळे, करपल्यामुळे हा कांदा या ठिकाणी कुपोषित असतानाच गोलटी साईज मध्ये, चिंगळी साईज मध्येच या ठिकाणी थांबताना आपल्याला दिसत आहे. परंतु तुम्ही मला प्रश्न विचारू शकता, तुम्ही कशावर सांगता का हा कांदा चांगला होता? उत्तम कांद्याचं आरोग्य त्याचा गारवा, त्याची मुळी सांगत असते. या ठिकाणी या कांद्याला खूप चांगला गारवा वाटतो. आता सल्ला आपण त्यांना दिलाय. आता जे पाणी आपण भरत आहोत त्या पाण्यापूर्वी केपूर्वी 2 किलो अलेक्झांडर 1 किलो मातीमध्ये एकत्र करून फुका, पाणी द्या आणि पाणी दिल्यानंतर त्या गोलीवरती आपण त्यांना स्प्रे देत आहोत. कॅप्टन 200 लिटर पाण्यासाठी 500 ग्रॅम, मॅसिमिन देत आहोत आपण 200 लिटर पाण्यासाठी 750 ml. एक कीटकनाशक देत आहोत सॅरेंडर 400 ml, एक 450 ml आणि 13-045 1 किलो याची एकत्रित फवारणी त्यांना आपण करायला सांगणार. त्याच्यानंतर पुढचं पाणी भरल्यानंतर 0946 आणि बोरॉन हे पाण्याच्या अगोदर टाकायला सांगून शेवटचं पाणी दिल्यानंतर केपुर्टी आणि वेस्टार याची एकत्रित फवारणी करायला सांगणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, कांदा पिकाच्या बाबतीत कुठलीही समस्या असेल तर आपल्याला यायचं आहे मोहनगिरी कृषी दीपक उपरगाव या ठिकाणी.